नमस्कार. दुधी भोपळ्याची भाजी खायला बऱ्याच जणांना आवडत नाही, तरी पण पौष्टिक तत्वांचा खजिना आहे ह्या दुधी भोपळ्यामध्ये. हा कोवळा आहे तरी पण मी थोडी साल काढून बारीक चिरून घेणार आहे. पहिला चिरलं की खाऊन बघायचा. कधी कधी दुधी भोपळा कडूही असतो, कडू असेल तर तो घ्यायचा नाही. तर मी बारीक चिरून पाण्यामध्ये टाकला कारण तो काळा पडतो. कढई घेतली, तेल गरम केलं, जिरे मोहरी घातली, लसूण घातला, कांदा घातला, हालून घेतलं, थोडीशी हळद, हिंग घातलं, हालून घेतलं, थोडीशी कोथिंबीर घालायची फोडणीमध्ये, भाजीला चव छान येते. हालून घ्यायचं. बारीक चिरून घेतलेला दुधी घालायचा, हालून घ्यायचा. आपल्या आवडीनुसार लाल तिखट, मीठ घालून हालून घ्यायचं. ह्या दुधी भोपळ्याच्या भाजीला ना पाणी सुटतं कारण दुधीमध्ये खूप पाणी असतं. ही भाजी वाफेवरही शिजून घेतली तर खूप छान होते चवीला, पण कधी कधी दुधी निबर असेल तर वाफेवर शिजल्या जात नाही, म्हणून थोडंसं पाणी शिंपडायचं, मग तो दुधी शिजल्या जातो. आता ना झाकून ठेवते, मध्ये मध्ये हालून घ्यायचं. अजून पाणी घातलेलं नाही या भाजीमध्ये, नाहीतर खाली लागण्याची शक्यता असते. आता थोडंसं पाणी मी शिंपडते इथे, कारण माझ्या घरी ना मऊ भाजी लागते शिजलेली, मुलाला पण मिस्टरांना पण. आणि जाडसर शेंगदाण्याचं कूट असेल तर अतिउत्तम, नसेल तर आपलं जे आहे ते घालू शकता. खूप छान होते भाजी ही चवीला. चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा. परत भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत